हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे शॉपिंगला. आता तुम्हाला ते नाही सांगणार की कोणत्या शॉपिंगला चाललोय, तुम्हाला लवकरच कळेल. त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. बाय. तुला कोणती डिझाईन हवी ती सांग. कॅमेरा अच्छा आहे. हा अच्छा आहे, अच्छा आहे. हे खोल ग, ही पण खोल. घालून बघते ना. हा घालून बघ. पेन के असा ये करून हा पण छान डिझाईन बघ. ही जी अशीच होती वैशूची, अशीच म्हणजे अशाच टाइप मध्ये होती, लाईट फक्त जरा आता हे जरा ट्रेंडला आहे ना. आणि ती जी लावली स्टॅच्यूला पिस्ता कलर में वो वर्क दिखाओ राधा रानी छान वाटते नहीं पण रामदेव जी लगी है बार एक पीस तो हाँ म्हणजे जास्त धागा मग बी नाही काहीच नाही असं तिला घालता वेळ पडेल. ही म्हणजे जरा क्वालिटी वाटते. हा जरा बाजूला ठेव, बाजूला ठेव. ब्लाऊज पीस बघा बाई. हे लाले नको नको हे म्हणून ती हात घे कसला पॅटर्न मध्ये बघू. ये बहुत जगमग आहे. नको नको, ही नको. छान वाटेल बांधणी पण असं आहे ते वेगळं. म्हणले डार्क कलर वाटतं. कलर दाखवते की ऑफर वाला है 50% सेल 50च्या दोन कलर बघायचे पाहिजे आम्हाला. त्याच्यामध्ये दाखवा ना पिस्ता कलर मध्ये. हे बघ हाय. मला वाटते साक्षी देतो ते पाटण. ही पण अशी जरा कॉपर मध्ये छान वाटते. ही वाली छान वाटते का? एकदम सुंदर लुक आहे. हो सुंदर दिसत. ते त्याचे फोटो दाखवले ना, ते टाइम मध्ये आणि याची थोडी रेंज हेवी येणार आहे बघा. युजफुल पण व्हायला पाहिजे थोडं असं मध्ये. युजफुल पण व्हायला पाहिजे. युजफुल पण पुढे व्हायला पाहिजे ना, तसं ही छान वाटते है ना. ब्लाऊज पण बघ छान आहे मम्मी. तू याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण घालू शकते, डार्क ग्रीन मेहंदी वगैरे कलरचा. हिरवा पण होईल कॉन्ट्रास्ट मध्ये, डार्क ग्रीन मेहंदी कलरचा पण जाईल आणि रेड पण होईल. खालचा हा कलर सेमच आहे. कलर सेम आहे, पॅटर्न वेगवेगळे ना. पॅटर्न वेगळे म्हणजे थोडा work मोती वेगवेगळं केलेलं आहे होतो ना. हे कसं लाल ग्रीन कॉम्बिनेशन आहे आणि ह्याला फक्त गोल्डन दिलेलं आहे. होती ना ह्याच्यावर तू कोणतं पण म्हणजे रेड पण परफेक्ट जाईल आणि ग्रीन आहे ना तो पण परफेक्ट जाईल. कलर पण दाखवा जरा. कलर पण बघायला पाहिजे. दोन्ही छान दिसतोय, पण जास्त करून तो वाला दिसतोय. त्याच्यावर रेड आणि ग्रीन आहे ना तो. हा पण घे बरं साक्षी दीदी एकदा अंगावर.
तो आपण बघितलं तो बायको ती बघून घे ना. हे जोड आहे. पण छान ती पण छान. ही साडी एकदम छान आहे. हे बघ ही पण बघू. अगं बघू ना, तो काय लग्न हे काय लाजती एवढी. पण छान आहे. ती पण छान वाटते. गाईज आमची भावी नवरी. ही साडी ना पहिली माझ्या मनात बसली होती. आता नवीन पॅटर्न आणलाय काकांनी. हेवी रेंज मध्ये बघा. हे बघ ही पण छान आहे साखरेची हत्तीची. बघू हत्ती. ती कुठे आहे? हत्ती. त्याचं काय कोणता आहे ब्लाऊज ब्लाऊज पण छान आहे. हा. आणि ची रेंज थोडी हेवी असते. हे बघ ही छान वाटते. मस्त वाटते. हे बघा. हा मी छान आहे. ब्लाऊज त्याला ऑलरेडी हाय वाटतं. ऑलरेडी बघा म्हणजे फॅन्सी मग जास्त लावून शिवली. खूप छान आहे हे. ती नाही एवढी. बघून घ्या तुम्ही. ट्राय करून बघ, तुला जी चांगली वाटते तुझ्यावर ती घाल तू. कोणती? ही ही हा हा. बघ ही नको. बघ काय म्हणाले ही छान वाटते हत्तीची. त्याच्यावरचा ब्लाऊज पिंक कलर आहे ना, लाईट पिंक कलर. आपण शेड वगैरे पण करू शकतो किंवा अशा पिन वगैरे पण करू शकतो. पिनअप वगैरे नाही. हा पिनअप पण करू शकतो. पिनअपच करावं लागतं. दिसणार आहे म्हणजे मी जेव्हा त्याच्यावर आहे ना पिंक कलरचं तू म्हणली ना, तर तुला ओढणी सारखं घ्यायचंय. इथे पण आहे ना पिंक कलरचं शेला बनवायचं. हा तेच ना, फुलांचं शेल पिंक कलर. ब्लाऊज पण बघ असं आहे, बेबी पिंक आहे. वर्क करायला साड्या दाखवल्या ते. फक्त मणी खाली जरा थोडेफार हे करायला. तुझं काय राय आहे बोल. पण ते घ्या ना मी काय कॅशर आहे का तू? कोण कॅशर आहे? मम्मी कोण कॅशर आहे? मीच इथं बघून सांग. मीच कॅशियर. पार्टी वेअर मध्ये हा तू पार्टी वेअर मध्ये पार्टी वेअर तो कलर नाही ते डिझाईन पीस असतात ते. रिच कलर हा त्याच्या लेटेस्ट लेटेस्ट चालणार आहे. हे आता नको लय म्हणता ठीक झालंय. एकदम मी ग्रीन का पिंक. तुम्हाला काय पाहिजे बघा. विचार पॉइंट दुसऱ्याच्या पसंतीने आपण कसं घ्यायचं नसतं कधी. बरोबर आहे. ती म्हणली असं ती म्हणली तसं कशा मला तो आवडला तर मग मी म्हणली मला हा आपल्या आपल्या आवडीने घ्यायचं. काही इतक्या साड्या दाखवल्या ते की आता दीदीला एकदम कन्फ्युज होते की नेमकं कोणती साडी घेऊ. आता तर अजून वर आले तर पहिले आपल्याला साड्या घ्यायचं. सगळ्या ते हे झाले हे नको ही नको. ही जड आहे साडी. ही वाली ना, हलकी ही वाली जड आहे साडी. तिथं ठेवते ही नकोच. असं तिला घ्यायचंच नाही. ही नकोच. ह्याच्यामध्ये देखो सगळीकडे आता फेमस कलर युनिक हे नको. ही पण नको. ही पण नको. ही जरा डार्क गोल्डन आहे. ब्लाऊज त्यांना म्हणलं ना लय भारी साडी मला गरम जातात खरी आपण साडी भारी घ्या. असं असते मुलीचे असे कोणी लेडी असलो त्यांना त्यांचं मन भरून जाते. मन भरून हा. वाटतं अशी साडी कोणाकडे नाही पाहिजे. ते मनासाठी म्हणजे किती म्हणजे असं त्यांचं पण टायमिंग जाते. तुला वेळ आहे अजून. त्याला अजून लय वेगळी डिझाईन येणार आहे. असं थोडी येणार आहे.
अजून लय काय काय येईल तेव्हा नवीन नवीन व्हरायटी. नाही जे आवडत नाही ते तिकडे ठेवते ना, म्हणजे कन्फ्युज नको. नाही पण हेवी नको पाहिजे, झेपली पाहिजे. नाही तुला सुंदर झेपायची. आता हे ना हे पॅटर्न आता जुनं झाला, हे लय महिन्यापूर्वी आले होते. साक्षी साक्षी कोण आवाज देते? साक्षी इथे आहे, कोण आवाज देते? आमची इथे घाली. फायनली एवढ्या साड्यांमध्ये हिला एक साडी पसंत आली. लगेच टाकायचं हे त्याच्यात. मग असंच असतं. काढा आता. आणि काही इथे एवढ्या गाद्या आहेत ना की असं नुसतं झोपू वाटते. झोप झोप आली एकदम झोप. सिक्वेन्स वर्क मध्ये चमक दमक साड़ी अच्छा होना, ये कलर भी अच्छा और वो भी अच्छा है कलर तो। कलर वो वाला भी अच्छा है, दोनों कलर अच्छे हैं। वो कलर से लगेंगे। ये दिखो. हा, हे छान आहे ना. सगळ्यात तुम्ही सगळेच छान म्हणले. नाही खरंच. वर्क बघा ना, वर्क किती भारी आहे. वर्क बघा ना, कोणती साडी घाली तीच घ्या. डायमंड वर्क. तीच घ्या. त्यांना नाही आवडणार ना, त्यांना नाही आवडणार आहे. जी साडी चांगली ना ती दाखवा. पाहिजे ना पण. प्रत्येक साडीला म्हणा चांगले सांग. म्हणलं कोणती घाली ती घ्या. गोल्डन तुम लोग सब देखिए वाले आता. हा. साईडला काढते मी. ही वाली साईडला काढली. अजून दाखव भैया गोल्डन मध्ये कोणच्या असतील त्या. जेवढ्या गोल्डन आहे तेवढ्या सगळ्या आणा. जाऊन गोल्डन गोल्डन ना मारल्यावर एकदम माझ्या माझ्यापैकी ही नको लय झाका नको. सिक्वेन्स वर्क घेणार. किती वाजता बंद होतो दुकान? 9. 9ला. हा. ती वाटते सांगा मग. माझं नाही मी सांगून कोणती पण तुला आधी तुझं तुमची सजेशन सांगा ना. सजेस्ट. असे ते स्वतःपेक्षा बाहेरच्या लोकांना दिसले पाहिजे. बरोबर का? तुला कोणती वाटते मुनाल? बॅटरी मला तर हीच वाटते. ही वाली ना तो रंग रंग सांग कोणता. नाही ना, हा गोल्डन चांगला आहे. गोल्डन कसं आहे? ओपी तिचं बघू नको सांग स्वतःच मत. ती म्हणली लगेच गोल्डन चांगलं आहे, लगेच गोल्डन चांगलं. त्याचा ब्लाऊज कोणता आहे? हा एक आणि हा 2. ह्याला पण 2 आहेत का? बरं दोन आहेत ते का? हा बोला. जाऊ दे लाल मी आहे मग. शिवाला आपल्या फायदा फायदा होते का? हा आपल्या मध्ये फायदा होतो. साडी कोणाची बोलवतो आपला. फायनली आमच्या दीदीला साडी आवडली गाईस. फायनली की साड्या बघितल्या पण तिला एक सुद्धा साडी पसंत येत नव्हती. फायनली तिला एक साडी पसंत आलेली. तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला बघून कळलंच असेल की ही नेमकी सगळी शॉपिंग कोणासाठी होती. तर ही शॉपिंग होती माझ्या दीदीच्या बेबी शॉवर साठी. आणि आता पुढे बेबी शॉवरची तयारी आणि फंक्शनचा ब्लॉग तुम्हाला नक्की पाहायला भेटणार आहे. आणि आता बेबी शॉवरची तयारी आणि फंक्शनचा ब्लॉग सुद्धा नक्की येणार आहे. सो लवकरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा.